नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप परब, ॲक्युप्रेशरिस्ट. आपल्यासमोर माझे पेशंट बसले आहेत. जसं की मी नेहमीप्रमाणे तुमच्याकडे पेशंट क्लिअर झाले काय तुमच्यापर्यंत मी त्यांचा व्हिडिओ घेऊन कशी आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली आणि याच्या अगोदर कुठे घेतली. आणि आपलं तर तुम्हाला माहिती आहे की ॲक्युप्रेशर विदाऊट मेडिसिन आहे. तर ते आपल्यासमोर सजेस्ट करतील, त्याप्रमाणे तुम्ही संपर्क साधा. नमस्कार, मी दीपक मोहन परब. मी डॉक्टरांकडे आज कमीत कमी 10 की 11 सेटिंग माझी ही चालू आहे. मला व्हर्टिगोचा प्रॉब्लेम आहे, की मला असा प्रॉब्लेम होता, की सर्व्हायकल व्हर्टिकल म्हणजे मी झोपलो तरी मला ह्या कुशीवरनं त्या कुशीवरनं जाण्यासाठी मला चक्कर येते. पण ह्यांची सेटिंग घेतल्यापासून माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आणि मी म्हणजे कुठे फिरू शकत नव्हतो. त्यांनी मला उठून चालायला पण लावलं. मी माझं वर्कआउट बंद केलेलं, ते थोडंफार मी चालू केलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला बराचसा फरक पडलेला आहे. आणि याच्या पुढे पण तुम्हाला तुम्हाला जरी त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घ्यायची असेल तर बिंदासपणे येऊन त्यांच्याकडनं तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. मला आतापर्यंत या 10-11 सेटिंगमध्ये कमीत कमी 80% मला फरक पडलेला आहे आणि अजून पण पडेल. तर मी तुम्हाला काय सजेस्ट करतो, त्यांनी आपल्याकडे याच्या अगोदर मोठे मोठे स्पेशलिस्ट डॉक्टरही केले. नाही म्हणलं तर त्यांनी एक्सरे काय 2D इको वगैरे, आणि दुसरी गोष्ट मला वाटतं सिटी स्कॅन पण केला, काय MRI सिटी केला. स्कॅन नाही केला हं. मी एंजिओ 2D इको केला आहे हं. आणि MRA एन्जिओग्राफी केली आहे आणि एक नॉर्मल MRI केलेला. मला त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगण्यात आलं की तुम्हाला स्ट्रोक आला आहे ब्रेनचा. हं. तर ब्रेनचा स्ट्रोक जेव्हा MRA केला त्याच्यामध्ये निष्पन्न झालं की काही एक प्रॉब्लेम नाही. पण डॉक्टरांनी मला आता औषध गोळ्या दिल्या आहेत. त्याच्या मला कमीत कमी 3 महिन्याचा कोर्स आहे त्यांनी दिलेला आणि आता 1.5 महिन्याने मला त्यांनी बोलवलं आहे. पण त्याच्यामध्ये मला नंतर व्हर्टिगोचा प्रॉब्लेम चालू झाला आणि डॉक्टरांकडे मी जेव्हा संपर्क साधला त्याच्यानंतर मला व्हर्टिगोमध्ये बराच काही फरक पडलेला आहे. तर आता त्यांनी ज्या काही टिप्स दिल्या आहेत किंवा जे काय ते ट्रीटमेंट करतायत त्यांनी मला बराचसा फरक पडला. तर अशा प्रकारे आपली ट्रीटमेंट असते. आणि डॉक्टरनी त्यांना सजेस्ट केलं की पहिला त्यांना हा प्रॉब्लेम समजल्यावर त्यांना पोटामध्ये इंजेक्शन्स पण दिले होते. इंजेक्शन्स आणि त्यांना इकोस्प्रिन टॅब्लेट चालू केली, ब्लड प्रेशरची टॅब्लेट चालू केली. तरीही त्यांना काहीच फरक नव्हता. पण आपल्याकडे कोणीतरी त्यांना आपली माउथ पब्लिसिटी ही आपली ट्रीटमेंट असते आणि ॲक्युप्रेशर विदाऊट मेडिसिन असते. तर त्यांनी आपल्याकडे संपर्क साधल्यानंतर त्यांना तिसऱ्या सेटिंगमध्ये त्यांना वर्कआउट त्यांनी स्वतःचा चालू केला, फिरणं वगैरे. त्यांनी आपल्या मिसेसचे वगैरे बऱ्यापैकी सपोर्टिंग घ्यायचे. आता ते विदाऊट मेडिसिन आणि विदाऊट बेल्टही त्यांना दिला होता. आता विदाऊट बेल्टही ते व्यवस्थित चालतात. तर त्यांनी आपल्याकडे एका मुलीलाही आपल्याला स्वतःला फरक पडला म्हणून आपल्या शेजारच्या मुलीलाही युरिन इन्फेक्शन म्हणून तिने आपल्याकडे ट्रीटमेंट चालू केली. तिचाही मी तुम्हाला आता व्हिडिओ थोड्या वेळात मी टाकत आहे. एक सेकंद बघतो. मगाशी दीपक परब यांचा व्हिडिओ तुम्ही बघितला. तसंच त्यांच्या शेजारची जी मुलगी आहे, बाळा आपलं नाव काय तुझं? तिथे बोल. काव्या हिचं नाव आहे. तर यांच्या शेजारीच राहते ती. तर त्यांना फरक पडला म्हणून हिचा जो प्रॉब्लेम्स आहे त्यांनी माझ्याकडे सांगितला. तर तिलाही आपण अशी ट्रीटमेंट विदाऊट मेडिसिन दिलेली आहे. पण हिचा जो प्रॉब्लेम्स आहे, हिची डिसीज जी आहे युरिन इन्फेक्शन म्हणजे तिला शरीराला खूप घाम यायचा आणि सतत 24 तास घाम चिंब व्हायची भिजून. तर त्याच्यामुळे तिला युरिन जी आहे ना फार कमी व्हायची, खूप म्हणजे खूपच कमी. हे तिच्या आईच्या आणि पप्पांच्या पॅरेंट्स लोकांनी मग त्यांच्या लक्षात यायचं नाही आणि थोडं ती अनकॉन्शियस राहायची. दुसरी गोष्ट म्हणजे तिचे म्हणजे हाताचे तळहात खूप व्हाईटनेस दिसायचे. त्यामुळे हे जे शेजारी आहेत, आपलं नाव काय ताई? माझं नाव सुषमा दीपक परब. ताई? माझ्या शेजारीच राहते. हं. तिचे तळपाय आणि हाताचे तळ पूर्ण व्हाईट होते. पण डॉक्टरांच्या ट्रीटमेंटने आज तिचे पूर्णपणे ओके झालेले आहेत. म्हणजे 101% तरी पूर्ण झालेले आहेत. मग त्यांनी आपल्याला सांगितलं की असं प्रॉब्लेम्स आहे. मग आता तिची युरिनही व्यवस्थित आहे. युरिन एकदम क्लिअर येते, येलोनेस येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिचे हे जे व्हाईट हात जास्ती पडायचे तेही नॉर्मल आले आणि घामी स्वेटिंग जी आहे तिची फार कमी आली. त्याच्यामुळे तिला आता चालायला जे पाय तिचे वळायचे एवढ्या छोट्या मुलीचे, तेही आता तिथे एकदम ओके आहेत. म्हणजे हा फक्त युरिन इन्फेक्शन होता, हा डॉक्टरांच्या पण लक्षात नव्हता आणि तिच्या मम्मी पप्पांच्या पण लक्षात नव्हता. तर आपली अशी विदाऊट मेडिसिन ट्रीटमेंट आहे ती ॲक्युप्रेशर, ही तुम्हाला कुठेही उपलब्ध नाही. बॉम्बेमध्ये ही जी ट्रीटमेंट आहे ती आपल्याकडे, म्हणजे मी ज्या शिष्याकडे शिकलो त्याच्या ह्या गुरुबंधाच्या शिष्याकडे मी ही ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्याचं शिक्षण घेतलेलं आहे.
बऱ्यापैकी ट्रीटमेंट आहे. दुसरी गोष्ट आता याच्या अगोदर तर मी तुम्हाला पेशंट सांगितला दीपक परब म्हणून, त्यांच्याही हाताला अशी ट्रीटमेंट आहे. बघा यांच्यावर. ओके. तर तुम्ही माझा नंबर नोट करा 9833147884. याच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही डिसीज असेल ते हाही डिसीज आपण विदाऊट मेडिसिनने करतो. दीपक परब यांची आपण इकोस्प्लिन ही बंद करणारच 100%, कारण आता त्यांना आपण अल्टरनेट घ्यायला लावला आहे. बी पीही त्यांचा आज थोडाफार क्लिअर आलेला आहे, जो 170-150 असायचा.